गेल्या काही महिन्यांपासून गगनबावडा तालुक्यातील किरवे गावातील 4 कुटुंबांच्या घरातील नळांना मोठ्या प्रमाणात दूषित आणि गढूळ पाणी येत आहे। त्याचा परिणाम त्या घरातील लोकांच्या आरोग्यावर होत असून विविध आजारांनी ते त्रस्त आहेत। याबाबत वारंवार किरवे ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांनी निवेदने देऊन दूषित पाण्यातून सुटका करून स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची मागणी केली होती। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप ग्रामस्थ सुतार यांनी केलाय। गेले 2 वर्ष झालं आमच्या जे पिण्याचे पाणी आहे त्याच्या ऐवजीला दूषित पाणी येत आहे। कधी संडाचे पाणी, कधी साबणाचे पाणी येत आहे आणि त्या पाण्यामुळे आम्हाला रोगराईला सामोरं जावे लागत आहे। तरी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा ते आमच्या तक्रारीला काय मान्यता देत नाहीत। आम्ही लेखी तक्रार दिली ते सुद्धा काय नाही। ते आम्हाला वारंवार सांगतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमच्या ह्या फंडातून आले की तुम्हाला तिकडनं लाईन करून देऊ, तरी सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत काहीही केलेलं नाही। दरम्यान याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले असता त्यांनी या घरांमध्ये दूषित पाणी पुरवठा होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी काहीच त्रुटी आढळून आली नसल्याचं सांगितलं। आता याला पर्याय म्हणून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या कुटुंबाला नवीन कनेक्शन करून स्वच्छ पिण्याचे पाणी देणार असल्याचं ग्रामसेवक खुटाणी यांनी सांगितलंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।